राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। परवा ज्यावेळा मुख्यमंत्री महोदय कोल्हापूर आले होते पंचकल्याण पूजेच्या निमित्ताने, आणि त्यावेळा तिथं माजी खासदार अब्दुल शेट्टी, आपले आमदार राजेंद्र पाटील यांनी आमची काढला होता। त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा आलमट्टीला कायमपणानं आमच्या राज्य शासनाने विरोध केलेला आहे। आता त्याला कृष्णा नवाब त्यांची जी समिती आहे त्यांना परवानगी दिली असं काहीतरी आज मी मुख्यमंत्र्यांमध्ये बातमी। त्याचा उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटून त्याच्यामध्ये खरी वस्तुस्थिती काय आहे। आज जे वर्तमानपत्रामध्ये या जलशक्ती विभागाचे केंद्राचे मंत्री CR पाटील साहेब यांनी लेखी उत्तर जे आलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारचं तुम्ही म्हणता जसं वाक्य आलेलं आहे। आता याबद्दलची माहिती घेऊन, कारण सातत्याने महापूर ज्या वेळा आलेला आहे त्यावेळा आलमट्टीनं पाणी सोडलं नाही धरणातून, हाच विषय चर्चेला आलेला आहे। आणि आलमट्टीची 5-6 फुटाने जी उंची वाढवणार आहे त्याच्यामुळे किती भाग पाण्याकडे जाणार हे अनेक वेळेला चित्राद्वारे माहिती आपण प्रसिद्धी संपूर्ण प्रसार माध्यमांनी केलेली आहे। आणि फार मोठं नुकसान कोल्हापूरचं आणि सांगली जिल्ह्यात होते। आणि दुसरं म्हणजे कर्नाटकचे होते, नदीचा जो भाग आहे कृष्णाचा नदीचा, त्याचाही फार मोठा फटका त्यालाही बसतोय। तर मला वाटते ही खरोखर अशी मंजुरी दिली गेली असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी भाषणात त्यावेळी सांगितलं की पुन्हा एकदा आम्ही दिल्लीमध्ये जाऊ, ही गांभीर्य आम्ही अमित शाह साहेबांना वगैरे प्रमुखांना भेटून आम्ही लक्षात आणून देऊ आणि पुन्हा ते होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल आणि ती करू असं ते म्हणाले होते। उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चित विषय मी मुख्यमंत्री महोदयाशी बोलेन आणि चर्चा केली। माझ्या माहितीप्रमाणे शक्तीपीठ हे कोल्हापूर जिल्ह्यात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे। भूमी संपादनाची जी अधिसूचना असते ती रद्द करण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध त्याला आहे। ठीक आहे, एखाद्या लोकशाहीमध्ये ते व्हावंसं वाटत असताना कोणाला होऊ नये असं वाटत असतं, परंतु आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असल्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध आहे। आणि ती कल्पना सगळ्या मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांनाही आहे। आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात बसलेला आहे। चर्चा होऊ शकते का? कारण बघा, हे शहरातले आणि ग्रामीण भागात, जमिनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा रोष किती आहे हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा मला एकुलती गावामध्ये अडवलेले होते आणि त्याच्या 2-3 दिवसात मी दिल्ली मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री महोदयाला भेटून मुख्यमंत्री आपण ही प्रक्रिया रद्द करून आणलेली आहे। आणि त्याच वेळेला सांगितलं की आम्ही सांगलीपर्यंत करणार आहोत आणि सांगलीच्या पुढं म्हणजे कोल्हापूरपर्यंत रस्त्याला पण जोडणार आहोत। मग तो हायवेनं आता नवीन रस्ता झालेलाच आहे, संकेश्वर टू गोवा का हा लेआउट हा जर ग्रामीण भागात जाणार असते, नवीन आता होते, जुनं रद्द झालं तर नवीन आल्यानंतर आम्ही चर्चा करू ना, कुठून जाणार आहे, त्या लेआउट मध्ये जमीन किती जाणार आहे। कारण आता जुनं तर आम्ही रद्द झालं असं समजलेलं आहे आणि आमची खात्री आहे की रद्द झालेलं आहे। आता जुनं नवीन काय ते बघितलं पाहिजे। काय समाजामध्ये अशी व्यक्ती असतात अशा किंवा लोकांना फसवणं, भेसळ करणं, म्हणजे दुधामध्ये असेल, अन्नधान्यामध्ये असेल, किंवा तुम्ही म्हणता तेव्हा खतामध्ये असेल, बी बियाणामध्ये असेल, एक प्रवृत्ती कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळण्यात आहे त्याच्यामध्ये आपण किती लोकांचं नुकसान करतो
ही त्यांच्या लक्षात येते. त्यांना कडक कारवाई करणं एवढा एकच दिलाच आपल्या लोकांना आहे.